गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर US मार्केट हे सलग वर जात होतं आणि काल त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे. कारण आजपासून तिथे जे काही फेडची मीटिंग आहे ती सुरू झालेली आहे आणि उद्या संध्याकाळी फेड चेअरमॅनचं स्पीच आहे की जे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता बेसिकली ॲझम्पशन काय आहे ते लक्षात घ्या. तर फेड चेअरमॅन कुठल्याही प्रकारचे रेट कट्स करणार नाहीत हे तर ऑलरेडी मार्केटने फॅक्टर्ड इन केलेलं आहे. त्याचं कारण असं, कारण ट्रम्पने टॅरिफ लावले, त्यांचा GDP अगदी निगेटिव्हमध्ये गेला लास्ट वीकमध्ये. तर मग ह्या सगळ्या गोष्टी पाहता रेट कट करणं पॉसिबल नाही आहे. परंतु आता जे काही निगोशिएशन्स चालू आहेत आणि US कडनं 90 दिवसांचं टॅरिफ पॉज करण्यात आले, त्यानंतर हळूहळू आपण पाहिलं की आता ह्या टॅरिफमधनं माघार घेण्याचा प्रयत्न तर स्वतः ट्रम्पच करतायत आणि बऱ्याचशा गोष्टी अशा घडलेल्या आहेत की जेणेकरून सगळं काही व्यवस्थित होण्याची पॉसिबिलिटी आहे. म्हणजेच काय की जी कमेंट आहे फेड चेअरमॅनची ती डोविश असेल, ती थोडीशी चांगली असेल की ती सांगतील की फ्युचरमध्ये रेट कट्स होतील किंवा मग अजूनही परिस्थिती सुधारू शकते, अशा बऱ्याचशा गोष्टी ते सांगतील. परंतु रेट कट होणार नाहीत आत्ता. हे असं जर झालं आणि जर डोविश कमेंट आली तर त्यानंतर मार्केट पुन्हा एकदा चांगल्यापैकी वरती जाण्याची पॉसिबिलिटी आहे. कारण US मार्केट हे खालनं ऑलमोस्ट 20% रिकवर झालं आहे ट्रम्प टॅरिफनंतर, परंतु अजूनही ऑल टाईम हायपासनं ते 10% मागे आहे. आता जर आपण ग्लोबल सिनेरिओ पाहिला तर आजच्या दिवशी जर पाहिलं तर सगळं काही ओके आहे, परंतु क्रूड ऑइल मात्र क्रॅश झालेलं आहे बऱ्यापैकी. त्याचं कारण असं की साहजिकच आहे की ओपेकनं त्यांचं जे काही प्रोडक्शन आहे ते इन्क्रीज केल्यामुळे इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलचे प्राइसेस हे डाऊन झालेले आहेत. याचा फायदा आपल्याकडच्या पेट्रोलियम कंपन्या असतील, त्यानंतर जे काही पेंट कंपनीज आहेत जे क्रूड ऑइलचा यूज मोठ्या प्रमाणात करतात, तर या कंपन्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. जर आता आपण एशियन मार्केट्स, युरोपियन मार्केट्स जर पाहिले तर ॲज युज्युअल मिक्स आहेत. गिफ्ट निफ्टीसुद्धा इंडिकेट करते की मार्केट अगदी फ्लॅट ओपन होईल, एक 30 ते 40 पॉईंट गॅप अप, म्हणजे ऑलमोस्ट फ्लॅट. कालचा जर आपण FIS-DIचा डेटा जर पाहिला तर तो आपल्याला इंडिकेट करतो की 500 कोटींचं FISचं काल बाईंग होतं आणि 2700 कोटींचं डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सचं बाईंग होतं. म्हणजे कन्सॉलिडेशन जरी इंडेक्समध्ये चालू असेल तरीसुद्धा कॅश मार्केटमध्ये बाईंग चालू आहे. आणि जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर 24,500वरती खूप हायली ओपन इंटरेस्ट आहे. अजून 2-3 दिवस बाकी आहेत एक्सपायरीसाठी, परंतु तरीसुद्धा मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी कन्सॉलिडेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजेच काय, मे बी ही जी एक्सपायरी आहे गुरुवारची, तर या दिवशी बऱ्याचशा गोष्टी डिसाईड होऊ शकतात. कारण साहजिकच आहे की बुधवारी रात्री फेड चेअरमॅनचं जे काही स्पीच आहे त्यानंतर तिथे मार्केट रिॲक्ट करेल आणि आपल्याकडे येतो एक्सपायरीच्या दिवशी गुरुवार. त्यामुळे साहजिकच आहे की त्याचं इम्प्लिकेशन आपल्या मार्केटवरती सुद्धा होण्याची पॉसिबिलिटी आहे गुरुवारी. म्हणजेच गुरुवारचा दिवस हा जरा जास्तच महत्त्वाचा राहणार आहे. त्यानंतर काही कंपन्यांचे रिझल्ट येणार आहेत, लाईक कोल इंडिया, LNT वगैरे. तर या कंपन्यांवरती सुद्धा आता लक्ष ठेवायला हरकत नाही. जर आता बेसिकली पाहिलं तर इंडिया पाकिस्तानचं जे वॉर आहे किंवा आपण काय म्हणतो त्याला की एक्स्कलेशन आहे, तर ते फार काही मोठ्या प्रमाणावरती होताना दिसत नाही आहे. परंतु इकॉनॉमिक बेसिसवरती मात्र भारतानं पाकिस्तानची कोंडी केलेली आहे की जी अगेन पुन्हा ही भारताच्याच फेवरमध्ये आहे, की जी गोष्ट आपण ओके आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे फार काही चिंता करण्यासारखं सध्या तरी वाटत नाही, परंतु जेव्हा कधी वॉर होईल किंवा रिटॅलिएशन होईल इंडियाकडनं तर साहजिकच आहे की ते न सांगता होत असतं. त्यामुळे एक निजर्क रिॲक्शन म्हणजे अचानक डाऊनसाईडला मार्केट ओपन होणं, एक 400-500 पॉईंट डाऊनसाईड ओपन होणं हे कधीही पॉसिबल आहे आणि ती मानसिक तयारी तुम्ही ठेवायला हवी, हे लक्षात ठेवा. अदरवाईज तुमच्याकडे कॅश जनरेट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मार्केट एवढ्या अचानक खाली आल्यानंतर त्याचा तुम्हाला बेनिफिट घेता येईल. ओके. आता जर आपण कन्सॉलिडेशन मार्केटमध्ये पाहिलं तर जेव्हा जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा तेव्हा एक मोठ्या प्रमाणात बाईंग आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजेच काय की बऱ्याचशा गोष्टी मार्केटनं फॅक्टर्ड इन केलेल्या आहेत आणि जर मार्केटला आता वर किंवा खाली जायचं असेल,
जर हे कन्सॉलिडेशन ब्रेक करून तर मार्केटला एक ट्रिगर पॉईंट पाहिजे. डाऊन साईडला जाण्यासाठी आपल्याला माहीतच आहे की भारतानं जर पाकिस्तानवरती रिटॅलिएट केलं तर तो एक पॉईंट ठरू शकतो. आणि वरती जाण्यासाठी जर आपण पाहिलं तर फेड चेअरमॅन काय म्हणतात या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. म्हणजेच मे बी हे कन्सॉलिडेशन आता पूर्ण होत आलं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मार्केट वर किंवा खाली जाण्याची परिस्थिती आहे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये. परंतु ते कुठल्या साईडला ब्रेक करेल हे सांगता येणं थोडंसं कठीण आहे, कारण दोन्ही ट्रिगर पॉईंट्स हे खूप आपण काय म्हणतो की महत्त्वाचे आहेत आणि खूप जास्त वेटेज ठेवणारे आहेत. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.